जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। बघा, तुमच्यासाठी खूप एक जबरदस्त जाहिरात घेऊन आलेलो आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता बघा, या 2-3 दिवसापूर्वीच जे खाते वाटप आहे ते झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच आता पदभरत्या निघायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र शासनामध्ये सरळ सेवेने भरणारी पहिलीच पदभरती जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, परमनंट पदभरती आहे। या पदभरतीमध्ये जवळपास 245 पद भरून घेण्यात येणार आहेत। परमनंट आहेत, पेमेंट पण खूप छान आहे। यामध्ये आरोग्य विभागाचं बघा एक पद आहे, नर्स परिचारिका स्टाफ नर्स यांच्यासाठी यामध्ये पद आहेत। तुमचं जीएनएम क्वालिफिकेशन असेल किंवा तुमचं बीएससी नर्सिंग असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। एएनएम वाल्यांसाठी नाहीये, जीएनएम ज्यांचं झालेलं आहे त्यांनीच इथं अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठीच हे क्वालिफिकेशन आहे। 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये तुम्हाला मासिक पेमेंट आहे आणि हे फक्त बेसिक पेमेंट आहे। यामध्ये इतर भत्ते जे आहेत जसं की महागाई भत्ता वगैरे असे वेगवेगळे भत्ते मिळत असतात। त्यानंतर तुमचं पेमेंट जवळपास 60,000 रुपयाच्या जवळ जात असतं। स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 52 पदं आहेत। 52 पदांसाठी ही पदभरती होणार आहे। त्यानंतर अजून कोणते आहेत बघा, दुसरे एक पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। त्यासाठी S14 पे स्केल असणार आहे। 38,600 पासून 1,22,800 रुपये तुम्हाला यामध्ये पेमेंट मिळणार आहे। एकूण 36 पदं भरून घेतले जाणार आहेत। तर त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सुद्धा पे स्केल सेम आहे, त्यासाठी मात्र 3 पदं भरून घेण्यात येणार आहेत। स्टाफ नर्सचं मी सांगितलेलंच आहे, आरोग्य विभागाचं पद आहे, परमनंट पदभरती आहे। यामध्ये 52 पदं जे आहेत ते स्टाफ नर्स या पदासाठी भरून घेण्यात येणार आहेत। पुढील पद असणार आहे वृक्ष अधिकारी, त्यासाठी सुद्धा पेमेंट स्केल S13 आहे। याचे सुद्धा 4 पदं भरून घेण्यात येणार आहेत। आणि शेवटचं जे पद आहे ते पद आहे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। त्यासाठी S8 म्हणजे 25,500 ते 81,100 एवढा बेसिक पे स्केल आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळे भत्ते वगैरे ॲड करून 40,000 रुपयाच्या वर तुम्हाला यामध्ये पेमेंट जातो। 150 पदं यासाठी आहेत। असे एकूण बघा 245 पदांसाठी ही पदभरती निघालेली आहे। या पदभरती संदर्भात आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहू। त्याआधी जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला, 23/12/2024 रोजी ही जी बातमी आहे ही आलेली आहे। कालच्याच दिवशी नागपूर महानगरपालिका जी आहे त्यांच्या अंतर्गत ही पदभरती होणार आहे। नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने नामनिर्देशाने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिका या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। गट क चे जे काही पद आहेत हे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत आणि त्या परीक्षेसाठी काय शैक्षणिक अर्हता आहे आणि इतर काय अटी आहेत या पूर्ण अटींची आणि शैक्षणिक अर्हतेची पूर्तता करणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना फॉर्म मागवले जात आहेत। त्यानंतर बघा, हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे। nhcnagpur.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार आहे। बघा, यासाठी 26/12/2024 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 25 जानेवारीपर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकणार आहात। तुमचे जे काही ॲडमिट कार्ड असतील, सर्टिफिकेट वगैरे असतील किंवा ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर याच्यासाठी जी काही तुमची निवड प्रक्रिया आहे या निवड प्रक्रियेमध्ये तुमचा कॅम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे ती घेण्यात येणार आहे। तर यासाठी बघा काय काय लागणार आहे, जे काही सत्रातील परीक्षेचे जे काही विविध केलेला अभ्यासक्रम आहे याच्याविषयी जे प्रश्नपत्रिका असतील किंवा परीक्षेचा दिनांक असेल, वेळ असेल, परीक्षा केंद्र असेल, यांचा जे काही तपशील आहे तुम्हाला याच संकेतस्थळावर मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा प्रोव्हाइड करतो, त्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा।
त्यानंतर बघा या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास काही सुधारणा असेल तर ती सुद्धा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे आणि ती सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा वेळोवेळी सांगत राहणार आहोत। परीक्षेचे वेळापत्रक, त्याच्यानंतर निवड प्रक्रियेचे वेळापत्रक असेल, या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण आपल्या चॅनलवर येत असतात। त्यानंतर हे 5 पद आहेत, कोणते कोणते आहेत, पेमेंट किती आहे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची टिप बघा, पदभरती करण्याच्या पदांचे आरक्षणाचा तपशील हा भरावयाची पदे व मंजूर संवर्गातील कार्यरत पदनिहाय पदे याचा विचार करून प्रवर्गातील योग्य प्रतिनिधित्व मिळण्याचे दृष्टिकोनातून निश्चित करण्यात आला आहे। योग्य, आता हे जे आरक्षण आहे ते कशा पद्धतीने त्यांनी घेतलंय ते दिलेलं आहे बघा। आता ज्युनियर इंजिनिअरिंग जे आहे सिव्हिल, त्याच्यासाठी ओपनसाठी किती पदं आहेत किंवा कॅटेगरीनुसार किती पदं आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन जे आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। यामध्ये जे अधिपरिचारिका आहे GNMचं पद आहे, जनरल नर्सिंग मिडवाईफ त्यांच्यासाठी जे काही 52 पद आहेत, याच्यामध्ये काय कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहेत, त्याच्यानंतर सर्वसामान्य, आरक्षित, माजी सैनिक वगैरे कसे दिलेले आहेत हे त्यांनी दिलेलं आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही बघा आणि त्यानंतर फॉर्म भरा। काय शैक्षणिक अर्हता असणार आहे बघा, कनिष्ठ अभियंतासाठी मान्यताप्राप्त जे काही विद्यापीठ आहे त्या विद्यापीठातून AICTE द्वारा मान्यताप्राप्त जे काही स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी आहे ही तुमची होणं गरजेचं आहे। कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी सेम क्वालिफिकेशन आहे, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीसाठी सुद्धा तुमचं सेम क्वालिफिकेशन असणार आहे। GNM नर्सिंग जे आहेत त्यांच्यासाठी बघा तुमचं HHC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन। खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, तुम्हाला जर नर्सिंगसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुमची HSC म्हणजे तुमचे 12वी नंतर तुमचा GNMचा जो काही डिप्लोमा कोर्स आहे 3 वर्षाचा असेल किंवा 3.5 वर्षाचा असेल ते तुमचा होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे। नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे या संदर्भात तुम्ही पूर्ण माहिती माझ्या इंस्टाग्राम चॅनलला मेसेज करून देऊ शकता। बरेच विद्यार्थी सांगत आहेत की 23 नोव्हेंबरला आमचा रिझल्ट लागलेला आहे आणि आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मार्केटमध्ये असे खूप सारे जण आहेत जे तुम्हाला मार्कशीटवर किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरून देतील, पण तुम्हाला कळकळीनं सांगणं आहे जोपर्यंत तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट येणार नाही तोपर्यंत मार्केटमधून कोणाकडूनही रजिस्ट्रेशन करून घेऊ नका। जर त्यामध्ये काही जर एरर आला तर तुम्हाला 2-2, 3-3 वर्ष जे आहे ते रजिस्ट्रेशनसाठी लागू शकतात। तुम्हाला फॉर्म भरता येतो प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर, पण जर त्यामध्ये काही इश्यू आला, एरर आला तर तुमचं खूप मोठं नुकसान होतं। त्यामुळे तुम्हाला 1-2 महिने जे काही लागतील तो वेळ जाऊ द्या आणि प्रॉपर डिग्री सर्टिफिकेट आल्याच्या नंतरच फॉर्म भरा। पुढचं जे आहे वृक्ष अधीक्षक, त्यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातील BSc तुमचं झालेलं पाहिजे, म्हणजे BSc ॲग्री आणि 5 वर्षाचा अनुभव असेल तरीही तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। पदसंख्या आणि आरक्षणाबाबत जे काही तरतुदी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो। खेळाडू आरक्षण असेल किंवा अनाथ आरक्षण असेल, माजी सैनिक असतील, या सगळ्यांविषयी त्याने डिटेल्स दिलेले आहे। वयोमर्यादा हा खूप छान पॉईंट आहे। वयोमर्यादामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थी विचारत होते वयोमर्यादा वाढली आहे का, तर त्याविषयी बघा सामान्य प्रशासन विभागाच्या जे काही खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांना 18 ते 38 वर्ष म्हणजेच तुमचं लोअर एज लिमिट 18 वर्ष आणि अप्पर एज लिमिट 38 वर्ष आहे। जर तुम्ही कोणत्याही रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत नसाल, जे काय OBC असेल, SC ST असेल, त्या सगळ्यांना या पदभरतीमध्ये सेमच देण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा इथं त्यांनी डिटेल्समध्ये किमान दिलेलं आहे, तुम्ही जाऊन पाहून घेऊ शकता। भाषेचे ज्ञान, अर्हता, निवड प्रक्रिया, संगणक हाताळणी वगैरे या बाबी सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। निवड पद्धती कशी होणार आहे, तुमची ऑनलाईन कॅम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे। जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ओपन किंवा EWS कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कमीत कमी परीक्षेच्या 50% म्हणजे 100 क्वेश्चनचा जर पेपर असेल तर तुम्हाला 50% पडणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीय एखाद्या रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्हाला तिथं 100 मार्कचा जर पेपर असेल तर 45 गुण पडणं गरजेचं असते। तर यामध्ये बघा
बघा काय काय दिलेलं आहे. गट क पदांसाठी 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी. प्रत्येक जो प्रश्न आहे तो 2 मार्कासाठी ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला 2 तास वेळ सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये तुमचं कशाही पद्धतीचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बातमी म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो TCS घेणार आहे. TCS जी कंपनी आहे या कंपनीकडून तुमचं जे आहे ते पेपर घेण्यात येणार आहेत. काय असणार आहे सिलेबस बघा. कनिष्ठ अभियंता असेल, कनिष्ठ अभियंता विद्युत असेल त्यांच्यासाठी सेम असणार आहे. इंग्लिश 15 मार्क, इंग्लिश 15 क्वेश्चन, मराठी 15 क्वेश्चन, इंग्लिश 15 क्वेश्चन, बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन, संबंध ज्ञान 15 क्वेश्चन, असे 60 + 40 चा तुम्हाला रेशो राहणार आहे. 60 जे आहे ते अतांत्रिक नॉन टेक्निकल आणि 40 जे आहे ते टेक्निकल प्रश्न तुम्हाला यामध्ये असणार आहेत. सेम क्वालिफिकेशन आहे नर्सिंगसाठी सुद्धा. त्यानंतर जेवढे काही पद आहेत त्यांच्यासाठी सेम क्वालिफिकेशन आहे. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आहे. असं 100 प्रश्नांची 200 मार्कासाठी ही पदभरती होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. तुम्हाला कागदपत्र कसे अपलोड करायचे त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या पदभरतीविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. कोणते पद आहेत, पेमेंट किती आहे, त्याच्यानंतर पे स्केल, वयोमर्यादा असेल, सिलेबस असेल, निवड प्रक्रिया असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासक्रम असेल, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्ही इलिजिबल असाल तर नक्की फॉर्म भरा. परमनंट वॅकन्सी आहेत, गव्हर्नमेंट जॉब आहे, महाराष्ट्र शासनाच्या परमनंट पदभरतीला सुरुवात झालेली आहे. यानंतर आता लगेचच आरोग्य विभाग असेल, DMER असेल किंवा जिल्हा परिषद असेल, जे काही महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत या विभागांमध्ये 100% जाहिरात येऊ शकते. त्यामुळं त्या जाहिरातीची माहिती सगळ्यात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करायचं आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही माझ्या पर्सनल Instagram ID वरती सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.